पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या 3 आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाचं पक्षप्रवेश करून घेत अजित पवारांनी महायुतीच्या घटक पक्षांना पहिला धक्का दिला। तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील आणखी 7 ते 8 इच्छुकांच्या हाती अजित पवार घड्याळ बांधणार आहेत असा दावा शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला। महायुतीतील घटक पक्षांनी अंतर्गत फोडाफोडी करायची नाही असं ठरलं असताना पिंपरी चिंचवडमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय। त्यामुळे कटुता निर्माण होणार नाही असं म्हटलं तरी गोडवा टिकून राहील का असा सवाल उपस्थित झालाय। पहिली गोष्ट तर आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाहीये आणि ते स्वतःहून आलेले आहेत, त्यामुळे आम्ही काही फोडाफोडी केलेली नाहीये। तर आता भारतीय जनता पार्टीचे जे आज 3 प्रवेश झालेले आहेत त्यांची स्वतःचीच मानसिकता आणि इच्छा नाहीये तिथं काम करण्याची, किंवा त्यांना इनसिक्युअर वाटते तिथं की त्यांना मागच्या 5 वर्षामध्ये चांगली ट्रीटमेंट तिथं मिळाली नाही। त्यामुळे त्यांना अजितदादांचा स्वभाव, अजितदादांची वागण्याची पद्धत आणि आम्ही राष्ट्रवादीमध्ये इतकी वर्ष इथं काम करतोय त्यामुळे आम्ही सर्वांनाच न्याय सारखा देतो, त्यामुळे त्यांना तिथं असुरक्षित वाटतं म्हणून त्यांनी स्वतःहून प्रवेश केला। आम्ही त्यांच्या मागे लागलो नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।